व्हायचं आहे. पंचांचा इशारा आहे, वेळेला महत्व आहे. त्याचप्रमाणे वाडीतील संघ देखील चांगला ताकदवान संघ आहे. दीपक वाघे द टायगर ऑफ गुहागर, गुहागरचा वंडर बॉय म्हणून ज्याला पाहिलं जातं. सुप्रीमो चषक मध्ये खेळणारा एकमेव खेळाडू गुहागरचा, ज्याने वाडी मार्गेमध्ये चांगलं प्रदर्शन केले. अनेक गुहागर तालुक्यातील खेळाडू नामांकित, त्यामधीलच एक नाव दीपक दादा वाघे यांचा हा संघ आहे. पाहूया कशा प्रकारचा संघर्ष देणार आहे या. कृपया तांबडवाडी संघ एकत्र उभं नाही राहायचं आहे, जरा थोडंसं बाजूला व्हायचं आहे. आपण सहकार्य करा. बाउंड्री लाईनच्या बाजूला तांबडवाडी संघाला थोडंसं पाठीमागे राहून सहकार्य करायचं आहे. सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेन. थेट वळतोय पाणबुडी चषक 2024. कृपया सर्व माझ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर राहून आपण या खेळाडूंना प्रोत्साहित करायचं आहे. आपण पाहतोय पाणबुडी चषक 2024 पाणबुडी कलामंच आयोजित एक मानाची स्पर्धा. मेगा फायनलचा सामना. पहिल्या चेंडूवरती प्रहार निश्चितपणे एक धाव पूर्ण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय समीर. तर दत्तू आणि ओमकार अशी सलामीची जोडी. एका बाजूला वाडीतील संघ आहे तर दुसऱ्या बाजूला ओपन गटातील संघ आहे. सर्व क्रीडा रसिकांचं पुढे एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करेन. एक महत्वाचा सामना रंगतोय. सेमा मेगा फायनलचा सामना आहे. दत्तू सावंत पाहूया या सामन्यात काय प्रदर्शन करेल. पुन्हा एकदा काहीशी निराशाजनक कामगिरी. चौकार मात्र जातोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. पहिलं षटक. एका बाजूला वाडीतील संघ, दुसऱ्या बाजूला खुला गटातील संघ. बघा वाडीतील संघ हा फारसा तितका अनुभवी नसतो, परंतु त्यांच्याकडे चांगलं कलागुलांचं, या क्रीडा क्षेत्रातील कलागुलांचं त्यांच्याकडे नैपुण्य आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या सामन्यात करेल. महत्वाचा सामना आहे. फुलटॉस चेंडू दिलाय. आता फुलटॉस चेंडू म्हणजे दत्तू सावंतसाठी एक षटकारची आतषबाजी असते. नवीन चेंडू कृपया मैदानात द्यायचा आहे. सामन्याला विलंब नको आहे. जुना सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय धावसंख्या झाली 11. मेगा फायनलचा सामना आहे. पहिलं षटक. पुन्हा एकदा दत्तूला प्रहार केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेबाहेर. षटकार. दत्तू सावंत यांची एक विस्फोटक अशी फलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या झाली 17. मेगा फायनलचा सामना पाहतोय. तांबडवाडी तवसाळ विरुद्ध देवांश इलेव्हन यांच्या दरम्यान एक महत्वाची लढत. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होते 18. समीर याचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळताना आणि हा पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर षटकार जातोय. काहीसं महागड्याचं षटक म्हणावे लागेल तांबडवाडी संघाकडून. आणि धावसंख्या झाली ती 24. थोडंसं महागडे षटक समीर यांचं. अशी धावसंख्या. पहिलं षटक समाप्त. ओमकार पाटील, दत्तू सावंत. सलामीची जोडी अजूनही मैदानात. चला वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज कैलाश. 24 धावा झाल्यात, परंतु कैलास कशा प्रकारचे ह्या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवतील. एक मेगा फायनलचा सामना आहे. क्रीडा रसिकांमधील देखील आवाज येतोय. या ठिकाणी हा सामना चांगल्या पद्धतीने रंगेल. पहिला सामना. पुन्हा एकदा सलामी देते समालोचन कक्षाला. चेंडू जातोय समालोचन कक्षाच्या वरून. षटकार. एक महत्वाचा षटकार, निर्णयात्मक षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र वाढतंय. धावसंख्या होते 30.
पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच करताना एक अतिरिक्त धाव. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. पुढचा चेंडू कैलाश यांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दत्तूला सीमारेषे बाहेर पाठवलंय. चेंडू जातो षटकार. धाव संख्या होते 37. सहा चेंडू मध्ये 29 धावा. काय फलंदाजी असेल दत्तू सावंत यांची. अतिशय आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू आणि हा मात्र चौकार जातोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 41. कैलाशच्या गोलंदाजीत चांगला प्रहार होतोय, कारण एका साईडला हा वाडीतील संघ आहे तर दुसऱ्या बाजूला खुल्या गटातील संघ आहे आपण पाहतोय. परंतु वाडीतील संघाने देखील केलेला कमबॅक फार मोठा आहे, कौतुकास्पद आहे. कारण वाडीच्या 16 संघातून त्यांनी चांगला प्रवेश केलाय मेगा फायनल मध्ये. पुन्हा एकदा षटकार जातोय, सीमारेषा पार करतोय. पंच इशारा करतात षटकाराचा. षटकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक वाढतंय. होते धावसंख्या 47. कैलाश यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू, चांगला निर्धाव. अशा प्रकारचे जर चेंडू असते तर निश्चितपणे चांगला कमबॅक करण्याची संधी होती या ठिकाणी तांबडवाडी संघाला. कारण या ठिकाणी कोणताच खेळाडू हा कमतरता भासणारा नसतो. त्याच्यामध्ये जर चांगले कला कौशल्य असेल तर निश्चितपणे तो चांगला कमबॅक करेल. काल आपण पाहिलं 1 धाव 1 चेंडू 1 धाव असं देखील समीकरण या ठिकाणी करता आलं नाही. मागील सामन्यात देखील प्रीतम मिलवून देखील चांगला संघ होता, परंतु काहीशा मागील सामन्यात त्याला देखील चांगला पराभव पत्करावा लागला. पुन्हा एकदा सलग 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी षटकाची सांगता होते. विजयासाठी 48 धावांचं लक्ष. पाहूया तांबडवाडी संघ कशा प्रकारचं या आव्हानाला सामना करतोय, संघर्ष करतोय. चला पाणबुडी कलामंचाच्या शिलेदाराला विनंती करतोय आपण पुढील सेलिब्रेशन साठी सज्ज राहायचंय. या इनिंग नंतर लगेचच आपल्याला बक्षीस वितरण सोहळा पार पाडायचा आहे, तेव्हा प्रत्येकाने थोडंसं सहकार्य करा. सर्व शिलेदार आपण या ठिकाणी समालोचक कक्षाकडे यायचंय. चला सामन्याला सुरुवात करूया. विलंब होतोय. देवाशी निवड संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीचं बॅटर तवसळवाडी संघाकडून, तवसळगाव संघाकडून तांबडवाडी संघाचे सलामीचं बॅटर कृपया मैदानात यायचंय. एक महत्वाचा सामना पहा. विजयासाठी 48 धावांचं उद्दिष्ट आणि ह्या आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारचं कमबॅक करणार आहे. चला दीपक वाघे गुहागर सवंडर बॉय, त्याचप्रमाणे त्याच्या जोडीला जाणार आहे तो कैलाश दादा. आपण पाहिले जरी हा वाडीतील संघ असला तरी निश्चितपणे गुहागर तालुक्यातील एक नावाजलेला संघ आहे. चांगलं क्रीडा कौशल्य या खेळाडूंमध्ये आहे. तांबडवाडी संघ मागील वर्षामध्ये अनेक स्पर्धा आपल्या नावावरती केल्यात. वाडी गटातून खेळताना एक नावाजलेला संघ म्हणून या संघाची ओळख आहे. त्यामध्ये त्यांचा या स्पर्धेचा सर्व अर्थातच दीपक वाघे, ज्याच्याकडे अनेक षटकार खेचण्याची प्रतीक्षा आहे, हिम्मत आहे असा हा खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करेल. मेगा फायनलचा सामना आहे. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 48 धावांचं लक्ष. काय सामना असणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या प्रतिस्पर्धी असणारा संघ देखील तेव्हा शिलेवण आहे. सौरभ जो कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये 12 चेंडू 48 धावा. चला दीपक वाघे आणि
कैलाश अशी ही जोडी. पहिला चेंडूवरती प्रहार निश्चितपणे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार निश्चितपणे. पंच पहिल्या चेंडूवरती चौकाराचा इशारा सौरभच्या गोलंदाजीवरती. प्रत्येक चेंडूमध्ये जर चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली तर निश्चितपणे तांबडवाडी संघ देखील चांगलं पदार्पण करेल. कारण तांबडवाडी हा संघ तितकाच ताकदवान आहे. जरी देखील त्यांच्या प्रतिस्पर्धी असणारा संघ देवांश इलेव्हन हा खुल्या गटातील संघ आहे, परंतु त्यांना त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं संघर्ष करतोय तो तांबडवाडी. पाहूया पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्फत सौरभ. काय शॉट खेळलाय, परंतु तितकंच पंचांचा इशारा. पंचांचा इशारा अंतिम असेल. फलंदाज बाद होते. चालेल, काय फरक पडत नाहीये. आपण पाहतो एक महत्वाचा सामना. वाडी मराठी संघ देखील चांगल्या पद्धतीने कमबॅक करतो, परंतु निराशाजनक अवस्थेमध्ये परतताना दीपक वाघे याचं कौतुक करताना एक संयमी खेळाडू आहे, ज्याच्याकडे कधीतरी आपण आपल्या कौशल्याचं मोठेपण करण्याचं गुणवैशिष्ट्य त्याच्याकडे नाहीये. क्रिकेट खेळत असताना संयमीपणाने खेळणारे खेळाडू निश्चितपणे अनेकांच्या हृदयात वाव करत असतात आणि असाच एक संयमी खेळाडू म्हणून आज त्याची ओळख आहे. क्रिकेट खेळत असताना यश अपयश या गोष्टी नेहमीच स्वीकाराव्या लागतात. पाहतो एक सौरभ याचा षटक. पहिल्या चेंडूवरती चौकार होता, तदनंतर एक बळी मिळवला. धावसंख्या मात्र 4. चांगला चेंडू सौरभ याचा. नवीन फलंदाज मैदानात. बॅटिंगला आलाय साहिल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 4 चेंडूमध्ये 4 षटकार, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक सौरभ याचं. चला, पानबुडी कला मंचाच्या सेलिब्रेटरना विनंती करेल की आपण सेलिब्रेशन साठी सज्ज व्हायचंय. आपल्याला वेळ फार कमी आहे. सौरभ याचा पुढचा चेंडू. फलंदाज सज्ज होतोय. चेंडू जातोय सीमाच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 5. काहीशी संत अशी सुरुवात म्हणावी लागेल तांबडवाडी संघाची. तांबडवाडी संघ या स्पर्धेमध्ये, या मोठ्या स्पर्धेमध्ये, मानाच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करतोय. ही त्यांच्या वाडीसाठी, त्यांच्या गावासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे. आणि खऱ्या अर्थानं हा संघ आज नव्हे तर मागील वर्षामध्ये ते काय शॉट खेळलाय, परंतु तितकंच सुद्धा असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सेल काही टिपता आला नाही. चांगलं असं जीवदार या ठिकाणी मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 6. धावफलकावरती धावसंख्या नोंदवली जाते 6. दीपकदादा वाघे या ठिकाणी काहीशा निराशाजनक अवस्थेमध्ये असतील, कारण त्यांना संधी होती या सामन्यामध्ये चांगला कमबॅक करण्याची, चांगली फाईट करण्याची, परंतु झेलबाद झाल्यानंतर थोडंसं निराशाजनक असतील, कारण मागील सगळ्याच सामन्यामध्ये त्यांनी केलेली कामगिरी, त्यांनी पटकावलेले सामन्यावरचे किताब असतील. पुन्हा एकदा प्रहार निश्चितपणे. चेंडू मात्र हा एक सुंदर झेल होता. मागील अवघड झेलच्याने चांगला टिपला होता, परंतु हा साधा आणि सोपा झेल होता, परंतु काही टिपता आला नाही. या ठिकाणी धावसंख्या मिळते 1. आपण पाहतोय ओमकार पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या झाले 8. जवळजवळ पाणबुडी चषक 2024 या स्पर्धेचा मानकरी ठरण्याचं स्वप्न साकार होते ते देवांश इलेव्हन या संघाकडे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. प्रहार मात्र निश्चितपणे होतोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. तांबडवाडी संघाने दाखवून दिलंय आमच्यात पण तितकाच प्रहार करण्याची शक्ती आहे, आमच्यात देखील तितकाच या ठिकाणी सामन्याला बदलण्याची ताकद आहे. आणि निश्चितपणे
कैलास दादाने दाखवून दिलंय. एक सुंदर असा समालोचनाला सलामी ठोकणारा हा षटकार आपण पाहिला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होते 14. चांगली फलंदाजी कैलास यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. परंतु पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. मोठा झटका. काहीसा विजय हा देवांश इलेव्हन या संघाकडे वळताना तांबडवाडी संघ त्यांना माहिती आहे आम्ही मेगा फायनल मध्ये जरी पराभूत झालो तरी आम्ही मोठा संघर्ष करून आता इथपर्यंत पोहोचलोय. हीच गोष्ट त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे, आनंद देणारी आहे. कारण आतापर्यंत या संघाबद्दल ऐकताना गुहागर तालुक्यातील अनेक नामांकित संघ असतील जे वाडीमध्ये खेळत असतात, ज्यामध्ये त्यातील एक नाव अर्थातच तांबडवाडी तवसाळ. मग ज्या बाजूने दुसरा एक संघ तांबडवाडी बाबरवाडी देखील असेल, तो देखील एक नामांकित संघ आहे. एकाच गावातील हे संघ या स्पर्धेमध्ये उतरले होते. चांगलं प्रदर्शन आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. अंतिम षटक आणि त्याचप्रमाणे मेगा फायनलचा सामना. चला निलेश दादा हुमणे, संतोष घाणेकर, आपण पुढील तयारीसाठी सज्ज व्हायचं आहे. प्रहार बाथड निश्चितपणे ओंकार पाटील चेंडू बागे धावतोय आणि या ठिकाणी पाणबुडी चषक 2024 या स्पर्धेचा अंतिम विजेता मानकरी ठरतोय तो देवांश इलेव्हन अर्थात संजय दादा गिवे यांचा संघ. षटक संपले होते काय बघा. या स्पर्धेतील अंतिम विजेता महाविजेता संघ ठरतोय देवांश इलेव्हन संजय दादा आगुल यांचा संघ, तर उपविजेता ठरतोय तांबडवाडी तवसाळ. दोन्ही संघांचं अभिनंदन. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं मी अभिनंदन करेन. आपल्या या सगळ्या सहभागी संघांच्या वतीनं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक उत्कंठ वाढली होती, स्पर्धेचा उत्साह वाढला होता. चला आपण 5 मिनिटाच्या अवधीनंतर लगेचच या सामन्याचं आपण बक्षीस वितरण करणार आहोत. थोडीशी प्रकाश योजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. आपण या स्पर्धेमध्ये सर्वजण सहभागी झालात, चांगल्या पद्धतीनं आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं, त्याबद्दल मी पुढे एकदा माझ्या पाणबुडी कला मंचाच्या वतीनं आपलं स्वागत करेन. त्यानंतर आपण पाहिलं असेल या स्पर्धेला या सेलिब्रेशनसाठी मी विनंती करेन, आमच्या स्पर्धेला ज्याने अनेक दिलगीदात्यांनी सहकार्य केलंय, पग आनंददादा मुदगल असतील, ललितदादा रामबाडे, महेशजी नेवरेकर,
आधी सगळ्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण लगेचच या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहोत.